नाना हिरेरीने उभे राहिलात. लेवी रद्द करण्यासाठी नानाने एक साखरेची भरलेली गाडी जाळली, त्यावेळेला ही लेवी संपली. म्हणजे हे जे काही आम्ही करतो ते एक एक साखळी तोडण्याचं काम आम्ही या सगळ्या पद्धतीने करत राहिलं. म्हणजे आम्ही झोन बंदी उठवली, तुमची कापसाची निर्यात म्हणजे राज्यबंदी उठवली, महिलांना आरक्षण करून दिलं, महिलांच्या नावे जमिनी करून दिल्या. एक 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 पाऊल पुढे चाललंय. आता आम्हाला संपूर्ण कर्जमुक्ती, 2 साखर कारखान्यामध्ये अंतराची अट रद्द करा. तर ही रद्द करा अट, ही माझी मागणी आहे असं नाही, माझी तर मागणी आहेच, शरद जोशींची आहे, खुलेकरणाची आहे. श्रीरंगराजन सारख्या पंतप्रधानांचे, मनमोहन सिंगांचे जे आर्थिक सल्लागार होते त्यांची शिफारस आहे 2 कारखान्यातले अंतराची अट काढा. हे कारखानदार काढू देत नाहीत. आणि मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे त्या कारखानदारांच्या मागे उभे राहिलेत, शेतकऱ्यांच्या मागे उभे राहत नाहीत. ते आम्हाला वाटलं की आता मोदी तिकडे दिल्लीत आल्यात, तिथं देवेंद्र फडणवीस आल्यात. आणि देवेंद्र फडणवीसला मी 2014च्या निवडणुकीच्या आधी बोललो होतो. चंद्रकांत दादा कोल्हापूरचे आमचे सहकार मंत्री होते, पुढे झाले ते निवडून, त्यांचं सरकारही यायचं होतं. म्हटलं सरकार आलं तरी अंतराची अट काढाल का तुम्ही? तो काढणार म्हणले. तुम्हाला सांगतो, तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही ही अट काढून टाकतो. मी तुम्हाला सांगतो, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत दादा दोघांनी माझ्यासमोर कबूल केलं होतं. सरकार आल्यानंतर दुसरी मिटिंग झाली, म्हटलं आता तर दुसरी मिटिंग झाली, एक 4-5 मिटिंग होऊ द्यात दादा, आम्ही क्लिअर करतो सगळ्या अंतराची अट काढून टाकतो. तुम्ही जे काही सांगाल ते शेतकऱ्यांच्या बाबतीत तुमचं ऐकलं जाईल. आणि झालं, 5वी मिटिंग, 6वी मिटिंग झाली, 7व्या मिटिंगला जाऊन भेटलं, का हो म्हटलं काहीच झालं नाही, माफ करा म्हणजे आता काही होत नाही. काय पुन्हा यांना विकलं गेलं. हे सगळ्या साखर कारखान्यांच्याकडे एवढे पैशाची ताकद मोठी आहे की हे सगळे विकाऊ माल झालेला आहे. त्यांनी कबूल केलेल्या गोष्टी ह्या केल्या नाहीत, ह्याच्याबद्दल मला राग आहे. आणि आता तर उलट त्यांचं ऐकून आणखी आमच्या डोक्यावर कर्ज करायला लागलेले आहेत. त्या या सरकारमध्ये आता शेतकऱ्यांच्या हिताचं काही राहिलेलं नाही. आणि जे पहिले काँग्रेसवाले आम्हाला लुटतायत म्हणून तर आम्ही बीजेपीकडे किंवा VP सिंगांच्याकडे किंवा जे पर्याय विरोधी येईल त्या लोकांना आम्ही मदत करत आलो. परंतु सगळे बारा भावात आहेत, बाकी काहीच होत नाही आहे. तर आता शेतकऱ्यांना स्वतःच उभं राहावं लागेल आणि स्वतःची सुटका याच्यातनं करून घ्यावी लागेल.